महाभारत आदिपर्व खंड दुसरा. आदिपर्व भाग 59वा. आदिवंशावतरण पर्व सुरू आहे. शौनक विचारतो, अरे सुतपुत्रा, तू भृगूच्या वंशाचा महान इतिहास इत्तंभूत सांगितला आहेस. आता मला तुझ्याकडून व्यासांनी रचलेलं महाभारत, ज्यात विलक्षण कथा आहेत आणि जे त्या यज्ञाच्या समयी मधल्या काळात सदस्यांस वैशंपायने गाऊन सांगितलेले आहे, ते संपूर्ण ऐकायचं आहे. ऐकून सौती म्हणतो, अहो ब्राह्मणांनो, त्या यज्ञाच्या कामात मधल्या समयी बऱ्याच गोष्टी ज्या वेदातील ज्ञानावर आधारित आहेत, त्या व्यासांनी तिथे जमलेल्या ब्राह्मणांना सांगितल्या. त्या पुढे महाभारत या नावाने सर्वजण ओळखतात. सौती तिथे जमलेल्या ब्रह्मवृंदास सांगतो की तो महान इतिहास, ज्यात पांडवांची कीर्ती सांगितलेली आहे आणि जे कृष्णद्वैपायनांनी रचलं आणि गायलेलं आहे, तो सर्व इतिहास यज्ञ आटोपल्यानंतर वैशंपायनने पुन्हा सांगावा अशी राजा जनमेजय विनंती करतो. ते ऐकून शौनक ऋषी म्हणतात, ते सर्व आम्हाला तू तुझ्या विलक्षण प्रतिभेने युक्त अशा वाणींनी सांगावंस, कारण आत्तापर्यंतच्या कथाश्रवणाने आमचं अजूनही समाधान झालेलं नाही आहे. ती स्तुती ऐकून सौती प्रसन्न मनाने त्यांना सांगतो, तो महान इतिहास मी आपल्याला पुन्हा एकदा ऐकवतो, जसा मी ऐकलेला आहे. एवढं बोलून तो पुढे सांगायला लागतो, श्रेष्ठ ब्राह्मणांनो, मलासुद्धा तो इतिहास आपल्याला ऐकवण्यात आनंद मिळणार आहे, तरी तो तुम्ही ऐकण्यास तयार व्हावं. अशा रीतीने आदिपर्वातील आदिवंशावतरण पर्वाचा 59वा भाग इथे संपलेला आहे. भाग 60वा. सौती सांगायला लागतो, जेव्हा कृष्णद्वैपायन व्यासांना समजलं की राजा जनमेजय सर्पसंहारक यज्ञ आयोजित आहे, तेव्हा ते खुद्द तिथे पोचलेत. कृष्णद्वैपायनाचा परिचय असा आहे की ते पांडवांचे आजोबा होते. त्यांचा जन्म यमुना नदीतील एका बेटावर कुमारी माता कालिहिंस ऋषी शक्तिपुत्र पराशरापासून झाला आहे. ते जन्मले तेच वेद जाणत होते. त्यांनी सर्व वेदांच्या शाखांचा सुद्धा सखोल अभ्यास केला होता. त्यांची बुद्धीच अशी होती की ते सर्व ज्ञान, कला इत्यादी क्षणात आकलन करीत असत, जे इतर कोणालाही तपस्या करून किंवा व्रत करून किंवा उपवास करून किंवा यज्ञ करून किंवा परंपरेने शक्य नव्हतं. व्यासांचं वेदज्ञान उपजतच होतं, त्यामुळे त्यांचा त्यावरील अधिकार सर्वमान्यच होता. त्यांनी वेद समजणं सोपं व्हावं म्हणून 4 भागात विभागलं आहे, जसं ते आज आपण पाहतो. त्यामुळे वेदांचा अभ्यास करणं ब्राह्मणांना सोपं झालं. ते उपजत बुद्धीनेच सर्व भूतकाळातील गोष्टी जाणत असणारे असे व्यास यांनी शंतनू राजाचा वंश पुढे चालू राहावा म्हणून पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर यांना जन्म दिले. असे ज्ञानी त्यांच्या शिष्यगणांसह राजर्षी जनमेजयांनी आरंभलेल्या यज्ञाच्या प्रांगणात आले. तिथे त्यांनी पाहिलं की राजा जनमेजय यज्ञकक्षात एका सुवर्ण आसनावर विराजमान झाला आहे, जसा काही इंद्रच आहे. त्याच्या सभोवती सदस्य आपापल्या स्थानी बसलेले होते. बाजूला शुचिर्भूत झालेले इतर राजे आपापल्या स्थानी होते. अशात जसा राजा जनमेजय पाहतो की व्यासमुनी आले आहेत, तसं तो आपलं स्थान सोडून त्यांचं स्वागत करण्यासाठी पुढे येतो. त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक आणि चाकरमानेसुद्धा पुढे येतात. त्यानंतर सदस्यांच्या अनुमतीने राजा व्यासमुनींना सुवर्ण आसनावर बसण्याची विनंती करतो. जशी विनंती इंद्राने त्याच्या यज्ञात आलेल्या बृहस्पतीस केली होती. त्यानंतर स्वर्गीय ऋषींनी आदर केलेले आणि शाप देण्याचं सामर्थ्य असलेले ते सर्वजण आपापल्या बैठकांवर आसनस्थ झाले. त्यानंतर राजेश्वरांनी म्हणजे जनमेजयाने त्या सर्वांचं शास्त्रविधीनुसार पूजन केलं. त्यानंतर राजा आपल्या आजोबांना अर्थातच कृष्णद्वैपायन यांना आचमन करण्यासाठी पवित्र जल देतो. त्या पाण्याने ते ऋषी त्यांचं पाय तोंड धुतात आणि त्यानंतर ते त्या पाण्याने अर्घही देतात. राजाकडून ते स्वीकारताना व्यास राजाला सांगतात, अष्टिकाने विनंती केल्यानुसार तो संहार थांबवावा. व्यास त्या स्वागताने अतिप्रसन्न होतात. पांडवांच्या वंशाचा तो राजा आपल्या खापर पणजोबांच्या पुढे नमून त्यांना पुन्हा आसनस्थ होण्यास सांगून त्यांचं क्षेमकुशल विचारतो. त्याचप्रमाणे ते राजाचं क्षेमकुशल विचारतात आणि नंतर जमलेल्या सदस्यांची पूजा करून तो स्वागतविधी पूर्ण करतात. त्यानंतर राजा जनमेजय हात जोडून महर्षी व्यास यांना विनंती करतो,
अहो ब्राह्मण, आपण आपल्या डोळ्याने प्रत्यक्षतः कुरुवंशाचा आणि पांडवांचा इतिहास पाहिला आहे, तर तो आपल्या तोंडून ऐकण्याची आम्हा सर्वांची इच्छा आहे. मला सांगा, त्या दोघात बेबनाम होण्याचं कारण काय होतं? जर ते सर्व विलक्षण कर्तबगार होते, तर ते महायुद्ध ज्यांच्यामुळे असंख्य लोक आणि इतर जीव मारले गेले, जेव्हा माझ्या त्या सगळ्या आजोबांच्यामध्ये युद्धाचा भडका उडाला, कोणत्या कारणाने झालं ते? असं समजायचं का की तो एक भवितव्याचा खेळ होता आणि म्हणून त्यांची सरासर बुद्धी संपल्याने ते झालं? अहो श्रेष्ठ ब्राह्मण, मला सविस्तरपणे जे घडलं ते सगळं सांगा. राजा जनमेजयाची ती काकुळतीने केलेली विनंती ऐकून व्यासमुनी आपल्या शिष्याला म्हणजेच वैशंपायनाला, जे त्यांच्या बाजूच्या आसनावर विराजमान होते, आदेश देतात की वैशंपायना, कौरव आणि पांडव यांच्यात जो वाद झाला आणि ज्यामुळे जे काही घडलेलं आहे ते सर्व तू आता या मंडळींना सविस्तरपूर्वक सांग, जो मी तुला पूर्वी सांगितलेला आहे. अशी आज्ञा गुरुकडून झाल्यानंतर तो ज्ञानी ब्राह्मण वैशंपायन तिथे जमलेल्या समस्त गुणीजनांना, ज्यात राजा, ऋद्विग आणि सदस्य होते, तो इतिहास ज्याच्यात पांडव आणि कौरव यातील शत्रुत्व आणि त्यामुळे झालेला नरसंहार, सर्वनाश सांगितला. अशा रीतीने आदिपर्वातील आदिवंशावतरण पर्वाचा 60वा भाग इथे संपलेला आहे. ऋषी वैशंपायन प्रथम आपल्या गुरुवर्यास अष्टांग प्रणिपात असं नमन करून आदरपूर्वक आणि भक्तिपूर्वकतेने बोलतात. मी वैशंपायन इथे जमलेल्या समस्त गुणीजनांना आदरपूर्वक अभिवादन करतो आणि सांगण्यास सुरुवात करतो. जे मी माझ्या गुरुवर्य तिन्ही लोकात ख्यातनाम असे व्यास यांच्या तोंडून ऐकलेलं आहे ते आणि तसंच. हे राजा, तू हे निरूपण ऐकण्यास योग्य आहेस, ज्याला सर्वजण भारत अशा नावाने जाणतात. माझ्या गुरुवर्यांनी आदेश दिलेला असल्याने ते मी निर्भयतेने सांगणार आहे. अरे राजा, ऐक, मी सर्व काही सांगणार आहे, ज्याला ते ऐकण्याची इच्छा आहे. प्रथम मी त्या इतिहासाचा गोषवारा देतो आणि नंतर तो सविस्तर सांगतो. त्या भावंडात बेबनाम का झाला, तो द्यूताचा खेळ हरल्यावर ते पांडव कौरवांचे राज्य हडपण्याच्या उद्देशाने अरण्यात का धाडले गेले ते प्रथम ऐक. त्याचं असं झालं, जेव्हा पांडूच्या निधनानंतर ते 5 भाऊ आपल्या घरी परतले, आल्यावर त्या 5 जणांनी राज्यकारभार उत्तमरित्या करण्यास प्रारंभ केला. त्यांची विविध क्षेत्रातील परिपूर्णता, तसंच त्यांचं सामर्थ्य, त्यांची श्रीमंती आणि त्यांची लोकप्रियता पाहून त्यांचे चुलत भाऊ कौरव जळफळू लागले. ते लक्षात आल्यावर कौरवांचा मुख्य भाऊ दुर्योधन आणि त्यांचा मित्र कर्ण आणि मामा सुवलपुत्र शकुनी अशा तिघांनी पांडवांना सतावण्यासाठी अनेकविध क्लुप्त्या योजनांचा आरंभ केला, अशा उद्देशाने की हे 5 भाऊ राज्य सोडून जावेत. त्यात दुर्योधन शकुनीच्या सांगण्यावरून पांडवांच्या हातातील सत्ता काढून घेण्याच्या योजना करू लागला. त्यातील एक, दुर्योधनाने भीमाला विष देण्याचा प्रयत्न केला, परंतु लांडग्याचं जठर प्राप्त झालेला तो भीम ते पचवतो. दुसरं, भीमाला असं जेवण दिलं की तो गुंगीत झोपेल आणि तसा झोपलेला असताना त्याला दोरखंडाने बांधून गंगेच्या प्रवाहात फेकून दिलं आणि स्वतः मात्र तिथून पळून गेला. अतिशक्तिमान असा तो भीम त्याच्या प्रबळ ताकदीच्या जोरावर ते दोरखंड तोडून मोकळा होतो. बेशुद्ध अवस्थेत तो पाण्यात असताना त्याला पाण्यातील काळे साप शरीरावर ठिकठिकाणी दंश करतात, पण त्याचा भीमाला काहीही त्रास होत नाही. भीम त्यातूनही वाचतो. हे सगळं पांडवांचा एक काका विदुर पाहत होता आणि त्यांच्यातील वैर संपुष्टात यावं म्हणून तो सतत प्रयत्नही करत होता. प्रत्येक वेळी विदुर पांडवांना कौरवांच्या कारस्थानापासून संरक्षण देत असे. जसं इंद्र जगाला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो तसंच. असे अनेक प्रयत्न करीत असताना शेवटी दुर्योधनाला समजतं की त्याच्या सर्व कारस्थानी कारवाया विफल होत आहेत, कारण पांडवांचं भाग्य त्यांना सतत मदत करीत आहे. तेव्हा त्यांनी शेवटचा डाव रचला. तो असा होता की त्यामुळे ते 5ही भाऊ मरून जातील. त्यासाठी दुर्योधन त्याच्या इतर साथीदारांना बोलवतो आणि त्याचा बाप धृतराष्ट्र याच्या संमतीने एक योजना करतो. त्यात त्याचे साथीदार कर्ण, दुःशासन आणि इतर कौरव भावंडही सामील असतात. त्याप्रमाणे
एक लाखेसारखा ज्वालाग्रही पदार्थ घेऊन त्या पदार्थापासून घर तयार केलं जातं. पांडव त्याच्या निष्पाप बुद्धीने त्यांच्या चुलत भावंडांच्या मनातील कपट न समजता त्यांच्याशी सदैव प्रेमाने वागत असत त्याचा फायदा घेण्याचं ठरतं. लक्षागृह तयार झाल्यानंतर धृतराष्ट्र पांडवांना वरणावत नावाच्या नगरीस तिथला कारभार पाहण्यासाठी पाठवतो, जिथे ते लाक्षागृह त्यांच्यासाठी बांधलेलं असतं. हे सर्व त्यांचा काका विदुर सावधपणे न्याहाळत असतो आणि त्याला यात काहीतरी कपट आहे असं समजल्यावर तो पांडवांना सावध करण्यासाठी काही सूचना देतो. त्यामध्ये इतर बाबींच्या बरोबरच कौरवांचा हेर पुरोचनापासून सावध राहण्याच्या सूचनासुद्धा त्यांनी दिलेल्या असतात. पांडव आणि आई बरोबर त्या नगरीला राहण्यासाठी निघतात. विदुराने आधीच सावध केलेले पांडव आता चांगलेच सावध झालेले असतात. तिथे त्या लाक्षागृहात ते 1 वर्ष राहतात. त्यांच्याबरोबर कौरवांचा एक सहाय्यक पुरोचन नजीकच्याच जागेत राहत असतो, असा की तो पांडवांवर लक्ष देऊन असेल. त्या काळात ते पुरोचनासकट कोणालाही समजणार नाही अशी दक्षता बाळगून लाक्षागृहाच्या खालून एक भुयार तयार करतात. सर्व तयारी झाल्यानंतर ते पांडव पुरोचनाला त्या लाक्षागृहात राहण्यास येण्याचं आमंत्रण देतात. त्यामुळे पुरोचन खुश झालेला तिथे राहण्यास जातो. अशा वेळी पांडव योग्य समय पाहून त्या भुयारातून आपल्या आईसह पळून जातात. परंतु त्याआधी ते त्या लाक्षागृहाला आग लावतात आणि त्याच्यात तो पुरोचन जळून मरून जातो. पांडव सही सलामत निघून जातात. असा समज सर्वत्र पसरतो की पांडव त्या आगीत जळून मेले. कौरव सत्तेचा ताबा घेतात आणि त्यांचा अनागोंदी राज्यकारभार सुरू करतात. आता पांडवांना अज्ञातवासात राहण्याची पाळी आलेली असते. त्यामुळे ते जंगलात राहणं पसंत करतात. असेच ते एकदा जंगलात राहत असताना तिथे एक झरा असतो. त्या झऱ्याजवळ ते एका राक्षसाला पाहतात. त्याचं नाव असतं हिडिंब. भीमाचं हिडंबशी युद्ध होतं. त्यात तो त्या राक्षसाला मारून टाकतो. त्यानंतर भीम त्या राक्षसाच्या बहिणीशी म्हणजेच हिडिंबाशी राक्षस विवाह करतो. त्यांना त्यातून घटोत्कच नावाचा पुत्र होतो. पांडव जे व्रतस्थ जीवन व्यतीत करीत होते, आपला सुगावा लागणार नाही अशा प्रकारे जागा बदलत राहत होते. आता ते हस्तिनापुराच्या राज्याबाहेर राहत असल्यामुळे, कौरवांच्या कक्षेबाहेर असल्यामुळे सुरक्षित होते. असेच फिरत फिरत ते एका एकचक्रा नावाच्या गावात येतात. तिथे ते ब्रह्मचार्याच्या रूपात राहत असतात. तिथे ते शक्तिमान 5 भाऊ एका ब्राह्मणाच्या घरी राहत असतात. ब्राह्मणाला संशय येणार नाही अशा प्रकारे खाण्यापिण्याचं पथ्य पाळत होते. त्या ठिकाणी भीमाची गाठ पडते एका खादाड राक्षसाची. त्याचं नाव बकासूर. बकासूर दररोज एक नरबळी मागत असे आणि त्या एकचक्र गावातील लोकांचं जीवन त्यांनी असहाय्य करून टाकलेलं होतं. एकदा भीमाची पाळी त्यापुढे खाद्य नेण्याची येते आणि तो जातो. त्या बकासुराला तो मारूनही टाकतो आणि एकचक्रा गावाला तो सुरक्षित करतो. तिथे असताना त्यांना पांचाळ नरेश द्रुपद राजाच्या राजकन्याच्या स्वयंवराची खबर मिळते आणि ते 5ही जण तिथे जाऊन पांचाळ राजकन्या कृष्णा, जिचं नाव नंतर द्रौपदी होतं, तिला जिंकतात. तिथे ते आणखीन 1 वर्ष राहतात. पांडवांच्या अशा कृत्यामुळे ती जिवंत आहेत हे जाहीर होतं आणि म्हणून त्या हस्तिनापुराला त्यांच्या राज्यात परत जातात. तिथे त्यांचा काका आणि कौरवांचा पिता धृतराष्ट्र आणि आजोबा म्हणजेच भीष्म त्यांना सांगतात की 2 चुलत भावंडात वितुष्ट येऊ नये म्हणून पांडवांनी समजूतदारपणे हस्तिनापूर सोडून खांडवप्रस्थी जाऊन आपला राज्यकारभार करावा. भीष्म त्यांना सांगतात की खांडवप्रस्थसुद्धा हस्तिनापुराप्रमाणेच मोठं असून तिथे त्यांना काहीही कमी पडणार नाही. आज्ञाधारक आणि सच्छील असे ते 5 भाऊ ती आज्ञा मानून पांडव आपल्या सर्व चाहत्यांच्याबरोबर खांडवप्रस्थी प्रयाण करतात. जाताना ते त्यांची सर्व दागदागिन्यांची मिळकत बरोबर नेतात. खांडवप्रस्थी ते अनेक वर्ष राहून उत्तम राज्यकारभार करून तो प्रदेश उत्कर्षास आणतात. त्यांच्या विलक्षण राजनीती आणि युद्ध कौशल्याने ते आपल्या राज्याच्या सीमा वाढवून मोठा करतात. अनेक छोटे राजे त्यांना मिळून काम पाहतात. चांगला कारभार आणि सचोटी अशामुळे ते प्रजेत सुविख्यात होतात. त्यांचे राज्य एक श्रीमंत आणि शक्तिमान राज्य म्हणून ख्यातनाम होतं. त्यांच्या राज्यात शांतता समृद्धी नांदत असते.
अनेक वाईट शक्तींचा ते पाडाव करून एक शक्तिमान राजे म्हणून ते नावाजतात. आपलं साम्राज्य वाढवण्यात भीमाने पूर्वेकडील प्रदेश जिंकले, अर्जुनाने उत्तरेकडील, नकुलाने पश्चिमेकडील आणि सहदेवाने दक्षिणेकडील अशा रीतीने त्यांच्या साम्राज्याचा विस्तार पांडवांनी केला. जणू सर्व जगच त्यांनी पादाक्रांत केलं होतं. ते 5 पांडव 5 सूर्यासारखेच होते. सुखाने राहत असताना एकदा अर्जुनाकडून काही प्रमाद नकळत होतो आणि त्यासाठी प्रायश्चित्त करण्यासाठी त्याला त्याचा मोठा भाऊ युधिष्ठिर 11 वर्ष आणि 1 महिन्यासाठी वनवासात पाठवतो. असं समजतात की ते विधिलिखितच होतं. म्हणून ते झालं. त्या काळात तो कृष्णाची भेट घेतो. त्याच्याबरोबर त्याच्या राजधानी म्हणजे द्वारकेला जातो. तिथे तो कृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याशी विवाह करून त्याची पत्नी मिळवतो. जणू काही इंद्राने साचीशी विवाह केला असंच ते होतं. वनवासात असताना अर्जुन काही अद्वितीय गोष्टी सहजपणे करतो. त्यातली एक, तो अग्नीला अपचनाच्या त्रासापासून बरं करण्यासाठी खांडव वनातील वनौषधी जाळून बरं करतो. केशवाच्या मदतीने अनेक शत्रूंचा म्हणजेच पापशक्तींचा परिपात करतो. अग्निदेवाला प्रसन्न करतो. त्यामुळे त्याला अग्नीकडून गांडीव धनुष्य आणि त्याचा बाण ठेवण्याचा भाता, ज्याच्यातील बाण कधीही संपत नाही असा तो मिळवतो. तसंच एक युद्धायोग्य रथ ज्यावर गरुडाचं चिन्ह आहे ते सुद्धा पार्थाला म्हणजेच अर्जुनाला तो देतो. अशाच एका प्रसंगी मायासुराला अग्नीपासून वाचवतो. त्याची उतराई करण्यासाठी तो मयासूर पांडवांसाठी रत्नजडीत आलिशान राजवाडा बांधून देतो. पुढे एका प्रसंगी जेव्हा कौरव युधिष्ठिराच्या यज्ञास उपस्थित असतात तेव्हा तो राजवाडा पाहून दुर्योधन मत्सराने उत्तेजित होऊन मनातल्या मनात ठरवतो की पांडवांना द्यूतात हरवून तो वाडा आणि त्यांचं ते राज्य त्यांच्याकडून काढून घ्यायचं. त्यासाठी सुवालच्या मुलाकडून युधिष्ठिराला हरवण्याचा प्रबंध जो करतो आणि जसं तो हरतो त्याला त्याचं साम्राज्य आणि पत्नी द्यूतातपणाला लावायला लावून ते सर्व ताब्यात घेतो. अशा रीतीने सर्वस्व घालवलेले 5 पांडव दुर्योधनाच्या आज्ञेनुसार 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात जाण्यास भाग पाडतो. ते संपल्यावर पांडव परत येतात. आपलं राज्य इतर गोष्टी परत मागतात. परंतु कौरव ते काही मान्य करत नाही. अनेक शिष्टा या व्यर्थ ठरतात आणि अखेरीस युद्धाशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. ते महायुद्ध होतं. त्यात क्षत्रियांचा संहार होतो. पांडव जिंकतात. त्यांना त्यांचं आणि कौरवांचं असं सर्व साम्राज्य उद्ध्वस्त अवस्थेत मिळतं. असा आहे पांडवांच्या सच्छील कारभाराचा आणि त्यांच्या सत्कर्माचा इतिहास, जे शेवटी अजिंक्य ठरतात. अशा रीतीने आदिपर्वातील आदिवंशावतरण पर्वाचा 61वा भाग संपला. भाग 62 जनमेजय तिथे जमलेल्या ब्राह्मणांना सांगतो, अहो वैशंपायन, तुम्ही निश्चितच ही कथा जिला महाभारत म्हणतात थोडक्यात सांगितलेली आहेत. परंतु अहो वैराग्यनिधी, आता ते महाभारत संपूर्ण सांगावं, कारण मला ते तसं ऐकण्याची फार इच्छा आहे. ते तुम्हीच सांगावं असंही मला वाटतंय. अशा कथा थोडक्यात ऐकण्यात काही रस नसतो. मी एक समजतो की त्या महान बुद्धिमान पांडवांनी ज्या अर्थी कौरवांना मारलं त्या अर्थी त्यामागे तसंच काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे. त्याशिवाय त्यांना मारल्याचं पांडवांचं कौतुक होत आहे. ते त्यांना विनाकारण मारणार नाहीत. ते तेव्हा समजेल जेव्हा हा इतिहास मला तपशिलात ऐकायला मिळेल. दुसरं एक मला समजून घ्यायचं आहे की पांडव एवढे शक्तिमान आणि शत्रूंचा संहार करण्याची ताकद असूनही कौरवांच्या छळाला का सहन करीत होते ते सुद्धा मला समजून घ्यायचं आहे. मला आणखीनही काही शंका आहेत की भीम एवढा ताकदवान असूनही अन्याय का सहन करीत शांत बसला होता. त्याशिवाय मला असंही समजून घ्यायचं आहे की जिच्या नजरेत पापाची शक्ती आहे अशी कृष्णा म्हणजेच द्रौपदी तिच्यावर होणाऱ्या अन्यायाने संतापून धृतराष्ट्राच्या मुलांना मारून न टाकता ते सर्व का सहन करीत राहिली. आता मला सांगा, 4ही पांडव म्हणजे कुंतीचे 2, भीम, अर्जुन आणि माद्रीचे नकुल आणि सहदेव सतत अपमान होत असताना युधिष्ठिराला सदैव पाठिंबा कसे देत राहिले. मला सांगा, एवढा गुणसंपन्न युधिष्ठिर जुगारासारख्या नादात कसा पुन्हा पुन्हा फसत होता. श्रेष्ठ पांडव धनंजय म्हणजेच अर्जुन, ज्याचा सारथी कृष्ण आहे, असा पराक्रमी असूनही
ते सर्व सहन करून अखेरी युद्धाला का घाबरला होता? अहो वैराग्यनिधी वैशंपायन महाराज, मला ते सर्व सांगा ज्यामुळे माझ्या शंकांचं निरसन होईल. असे सर्व प्रश्न ऐकल्यावर वैशंपायन ऋषी बोलतात, अहो राजर्षी, हे सर्व ऐकायचं असेल तर त्यासाठी फार मोठा वेळ लागेल. त्यासाठी आपल्याला समय असायला हवा. तसा समय असेल तर मी ते सर्व तपशिलात जाऊन अभूतपूर्व बुद्धिसामर्थ्य असलेले आणि सर्वमान्य अशा श्री व्यासांनी जे सांगितले ते तसंच सांगण्यास तयार आहे. हा भारत नावाचा इतिहास सत्यवतीच्या अद्भुत बुद्धिसामर्थ्य असलेल्या सुपुत्रांनो एकंदर 1,00,000 श्लोकातून लिहिलेला आहे. त्यांनी तो इतरांना सांगितला, इतरांनी तो आणखीन इतरांना तसाच सांगितला. अशा रीतीने तो ब्राह्मणांच्या जगात पसरला. हा भारत नावाचा इतिहास वेदांच्या इतकाच पवित्र आणि तेजस्वी आहे. हा जगण्यासाठी जरूर असलेल्या धर्म म्हणजे कर्तव्य, अर्थ म्हणजे नफा, काम म्हणजे सुख ह्यावर योग्य मार्गदर्शन करतो. हा ऐकल्यावर ऐकणाऱ्यात मोक्षाची इच्छा उत्पन्न करू शकतो. विद्वान लोक हे कृष्णद्वैपायनांनी लिहिलेलं महाभारत रूपी वेद गाऊन सज्जन सत्वशील लोकांच्याकडून संपन्नता मिळवतात. हे ऐकून अनेक पापांपासून त्यांची सुटका होते. सुरुवातीला ह्याला नाव होतं जय, म्हणून ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचं आहे त्यांनी हा वाचावा असा संकेत आहे. एखादा राजा ह्याचं श्रवण करून जगाचा सम्राटही होऊ शकतो. हा इतिहास ऐकल्यामुळे मनाचं समाधान होतं, जसं काय यज्ञच केलेला आहे. तरुण राजाने जर हे ऐकलं तर त्याच्या अर्धांगिनीसह त्याला उत्तम संतती होते. हा इतिहास पवित्र धर्मशास्त्र म्हणजेच कर्तव्याचं शास्त्र शिकवतो, असं स्वतः श्री व्यास महर्षींनी सांगितलेलं आहे. याचं वाचन आज होत आहे आणि उद्यासुद्धा होत राहणार आहे. हा इतिहास ऐकणाऱ्याची सर्व प्रकारची पापं करण्याची प्रवृत्ती नष्ट होते. या इतिहासातून पांडवांची आणि सर्व कुलीन क्षत्रियांची जे विद्वान आणि प्रसिद्ध आहेत कीर्तीच वाढवतो. कृष्णद्वैपायनांनी सगळ्यांचं भलं व्हावं या एकाच उद्देशाने हे काव्य रचलेलं आहे. ते वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे दीर्घायुष्य मिळतं. जो हा इतिहास मनापासून वाचेल तो ताबडतोब पवित्र आणि पुण्यवानच होईल. जो हा कौरवांचा इतिहास ऐकेल त्याचं कुटुंब मोठं होईल. जो ब्राह्मण पावसाळ्याचे 4 महिने हा वाचेल त्याची सर्व पापं धुवून टाकली जातील. ज्याने हा वाचला त्याला वेद वाचल्याचं पुण्य मिळेल. यात देव, राजर्षी, स्वयंभू ऋषी आणि केशव जो देवादिदेव आहे, महादेव आणि पार्वती, त्यांचा मुलगा ज्याला अनेक दायांनी सांभाळलं असा कार्तिकेय, ब्राह्मणांचे आणि त्यांच्या वर्गाचं कौतुक केलेलं आहे. यात सर्व श्रुतींचे संग्रह आहेत आणि जो पवित्र मनाचा आहे त्याने तो चंद्रायनात वाचला तर तो ब्रह्मात विलीन होईल. श्राद्ध करताना त्याचं वाचन केल्यामुळे त्यानंतर जे द्याल त्याने सर्व पितर संतुष्ट होतील. याच्या वाचनाने किंवा श्रवणाने दैनंदिनी जी पापकर्म केली जातात ती सर्व धुतली जातात. कृष्णद्वैपायनांनी हा इतिहास 3 वर्षात लिहून काढला आहे. दररोज पहाटे उठून आणि प्रातर्विधी उरकून हा महाभारताचा इतिहास लिहित असे, म्हणून ब्राह्मणांनी तो एक व्रत समजून वाचावा. जो ब्राह्मण इतरांना तो वाचून दाखवेल त्याचे सर्व पाप दुष्कृत्य धुवून टाकलं जाईल. हा इतिहास ऐकून जे सुख मिळेल ते स्वर्ग सुखापेक्षाही श्रेष्ठ असेल. जो सद्गुणी पुरुष हा ऐकेल मनापासून त्याला राजयज्ञ तसंच अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ मिळेल असं म्हणतात. समुद्रात किंवा मेरू पर्वतावर जितकी रत्नं आहेत तितकी ज्ञानरूपी रत्नं या इतिहासात आहेत. जो ह्याचं पुस्तक कोणाला दान करील त्याला पृथ्वी तिच्यावरील सर्व समुद्र निशी दिल्याचं पुण्य मिळेल. अहो परीक्षित सुता, याचं पुण्यवाचन आता मी संपूर्ण असं करणार आहे. ते ऐकल्यामुळे तुला कीर्ती आणि जय सदैव मिळेल. सत्य, सुख, मोक्ष आणि वैभव ह्याबद्दल जे काही आहे ते सर्व काही यात आहे आणि जर ते ह्यात नसेल तर ते कुठेच नसेल. अशा रीतीने आदिपर्वातील आदिवंशावतारण पर्वाचा 62वा भाग इथे संपलेला आहे. भाग 63वा आदिवंशावतारण पर्व पुढे चालूच आहे. ऋषी वैशंपायन सांगायला लागतात, फार वर्षापूर्वी उपरिचर नावाचा एक राजा होऊन गेला. तो राजा गुणी होता. त्याला शिकार करण्याचा छंद होता. तो पौरव कुळातील, ज्याला वसुकुळ असं सुद्धा म्हणतात, तो शेडी हे सुंदर आणि आनंदमय राज्य
इंद्राच्या सूचनेनुसार जिंकतो. यथावकाश तो राजा शस्त्र साधना सोडून एक अतिशय कठोर सत्वशील जीवन जगण्यास सुरुवात करतो. त्या तीव्र तपस्येमुळे तो देवांचा राजा बनण्याच्या अवस्थेत जात होता. ते समजल्यावर इंद्र त्याला दर्शन देतो. त्याला गोड बोलून त्याची कठोर तपस्या थांबवण्याचा प्रयत्न करतो. देव म्हणतात, अहो पृथ्वीचे राजे, हे व्रतस्थ जीवन आपण सोडून द्यावं. आपलं राज्य सांभाळण्याचं कार्य पुन्हा सुरू करावं. तुमचे सद्गुण त्यामागे जगाचं कल्याणच करतील. त्यासाठी आपले एक चांगला राजा म्हणून कार्य असतं की समाजातील लोकात सद्गुण वाढतील. राजात जर सद्गुणी असेल तर प्रजासुद्धा सद्गुणीच होते. त्याशिवाय मृत्यूनंतरसुद्धा विविध पवित्र ठिकाणी तू जाऊन राहशील. जरी मी स्वर्गात आहे आणि तू पृथ्वीवर आहे असं असलं तरी आपले संबंध मित्रत्वाचेच आहेत. म्हणून अरे पृथ्वीच्या राजा, तू इथेच पृथ्वीवरच राहा. स्वर्गात येण्याचा प्रयत्न करू नकोस. पृथ्वी किती सुंदर आहे बघ बरं. इथले विविध प्राणी, पवित्र ठिकाणं, धनधान्य, सुपीक शेत हे सर्व स्वर्गासारखंच आहे आणि स्वर्गाप्रमाणे सुरक्षितसुद्धा आहे. पृथ्वीवर आवडेल असं वातावरण असतं. आनंद करण्यासाठी कितीतरी गोष्टी इथे आहेत. हे सर्व स्वर्गापेक्षा जास्त चांगलं आहे. त्यासाठी तू इथेच पृथ्वीवरच राहावंस. त्याशिवाय तुझे शेडी हे राज्य तर समृद्ध आहे. जड जवाहर, रत्न, हिरे, माणकं असे कितीतरी इथे आहेत. त्याशिवाय अनेक उपयुक्त खनिजं तुझ्या राज्यात आहेत. असं असताना तसंच तुझ्या राज्यातील प्रजा गुणी आहे. ते गमतीतसुद्धा खोटं बोलत नाहीत. तुझ्या राज्यातील मुलं वडिलार्जित संपत्तीच्या वाटण्या करण्याचा आग्रह धरीत नाहीत. वाद होत नाहीत, विवाद होत नाहीत. कमजोर गुरांना कामाला झुंपलं जात नाही. उलट त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालून धष्टपुष्ट केलं जातं. तुझ्या राज्यात चारही वर्णाचे लोक आपापली कामं बिना तक्रार करीत आहेत. मी तुला एक अशी गाडी देतो की जी आकाशात तरंगत कुठेही पृथ्वीवर जाऊ शकेल. त्यामुळे तू मनात येईल तिथे जाऊ शकतोस. मी तुला असा एक हार देईन की ज्याची फुलं कधीही कोमेजणार नाहीत. युद्धात जाताना तो हार घालून गेलास तर तुला कोणीही जखमी देखील करू शकणार नाही. तो हार इंद्राची खूण म्हणून तुझ्याकडेच राहील. त्यामुळे तुझं कामसुद्धा इथे सोपं होणार आहे. तरी तू स्वर्गाचं राज्य कशासाठी पाहत आहेस? परिचर वसू राज्याच्या त्या घोर तपाला इंद्र किती घाबरलेला होता हे त्याच्या वक्तव्यावरून दिसून येतं. एवढ्यावरच तो थांबला नाही. तो वृत म्हणजे इंद्र, तो वृत त्या राजाला एक बांबू प्रामाणिक आणि शांतपणे राहण्याचं संरक्षण करण्यासाठी देतो. राजा ते ऐकून आपली तपस्या सोडून राज्यात परत येतो. ते वर्ष संपल्यानंतर तो बांबू राजा इंद्राच्या म्हणजे सक्राच्या सन्मानासाठी जमिनीत उभा करतो. त्यानंतर ती एक प्रथा होते की इंद्राची पूजा करण्यासाठी एक स्तंभ उभा करायचा. पुराणात या वसूचं फार महत्त्व आहे. पूजा करण्याआधी त्या स्तंभाला उत्तम वस्त्र नेसवलं जातं. सुगंधी द्रव्याचं लेपन होतं. त्याला वसवदेव असं म्हणतात. त्याला दागिने चढवले जातात. अशा पूजा केल्यानंतर स्वतः देव इंद्र ती पूजा घेण्यासाठी येतात असं समजलं जातं. शेडीचा राजा वसू उपरिचराने ही प्रथा सुरू केली इंद्राच्या सन्मानार्थ. ती केल्यास त्या राज्यात नेहमी समृद्धी, आनंद, वैभव कायम राहील असा आशीर्वाद इंद्राने दिला. अशा रीतीने प्रसन्न झालेल्या मेघावताने म्हणजेच इंद्राने त्या उत्सवाला राजा वसूच्या लोकांना देणग्या आणि दान देऊन तो उत्सव साजरा केला. इंद्राच्या कृपेमुळे पुढे तो शेडीचा राजा सर्व जगाचा सम्राट झाला. त्याला कर्तृत्ववान आणि शक्तिमान असे 5 पुत्र झाले. राजाने त्यांना निरनिराळ्या प्रांताचे प्रमुख म्हणून नेमलं. त्यापैकी एक, ज्याचं नाव होतं बृहद्रथ, त्याची नेमणूक मगध प्रांती त्यांनी केली. त्याला महारथ अशी पदवी दिली. दुसरा पुत्र प्रत्यग्रह, त्यानंतर कुसुंब, ज्याला मणिवहन या नावाने सुद्धा ओळखलं जातं, आणि शेवटचे 2 मवेल आणि यदू हे सर्व महान, गुणवंत आणि कर्तबगार असे होते. त्यापैकी कोणीही युद्धात कधीही हरलं नाही. अहो राजर्षी, हे त्या महान ऋषी वसूचेच मुलगे होते. त्या 5 मुलांनी त्यांची स्वतंत्र 5 राज्य विविध प्रदेशात बनवली. त्या राज्यांना त्यांची नावं दिली. तिथे त्यांनी बरीच वर्ष राज्य केलं. जेव्हा त्यांचे पिताश्री इंद्राने दिलेल्या स्वर्गीय विमानातून आकाशात फिरत होते त्यावेळी त्यांच्याभोवती गंधर्व अप्सरा गाणी गात त्यांचं मनोरंजन करीत असत. हा ऋषी
जो राजासुद्धा होता. आकाशातून फिरत असे ते म्हणून त्याला उपरिचर म्हणजे आकाशातून जाणारा असंही एक नाव मिळालं. त्याच्या राज्यातून एक नदी वाहत होती. तिचं नाव सुक्तीमती असं होतं. एकदा त्या नदीला एका जिवंत पर्वताने विळखा घातला. त्या पर्वताचं नाव होतं कोलाहल. ते पाहिल्यावर उपरिचराने त्या पर्वताच्या कमरेत लाथ मारली. त्यामुळे त्या पर्वताला भोग पडलं आणि त्यातून ती नदी मोकळी झाली. तरीसुद्धा त्या काळात कोलाहलपासून सुक्तीमती नदीला 2 पुत्र झाले. ती दोन्हीही अपत्य, एक मुलगा एक मुलगी. तिला कोलाहलाच्या तावडीतून तिची सुटका केली म्हणून वसूला दिली. वसूने त्यातील मुलाला यथावकाश त्याच्या सैन्याचं प्रमुख नेमलं. मुलीला म्हणजे गिरिका त्याने त्याची पत्नी म्हणून स्वीकारलं. गिरिका ऋतुस्नान झाल्यानंतर स्नान करून वसूकडे जाते. नेमके त्याच सुमारास वसूचे पितर त्याच्याकडून श्राद्धाची मागणी करतात. ते त्यांची इच्छा त्याला सांगतात की त्यांना श्राद्धात एक हरिण द्यावं. वसूने विचार केला की त्याने त्यांच्या पितरांची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे, म्हणून तो शिकारीला निघाला. परंतु त्याचे सगळं मन त्याच्या प्रिय पत्नीकडेच होतं. गिरिका अत्यंत सुंदर आणि लक्ष्मीसारखी होती. तो ज्या जंगलात शिकारीसाठी गेला तिथे तो परिसर रम्य होता. तो काळसुद्धा वसंत ऋतूचा होता. तो राजर्षी शिकार मिळवण्यासाठी त्या वनात भटकत होता. त्या जंगलाचं वातावरणच इतकं प्रसन्न होतं की त्यामुळे त्याला सतत गिरिकाची आठवण येत होती. चौफेर विविध सुंदर आणि सुगंधी फुलांचे सडे पडले होते. जणू काही ते गंधर्वांचंच रान असावं. तिथे अशोक, चंपक, च्यूता, अतिमुक्र अशी अनेक मनाला प्रसन्नता देणारी वनस्पती सर्वत्र होती. त्याशिवाय पुनंग, कर्णिका, बकुळी आणि दिव्य पतल, नारळी, चंदन, अर्जुन अशी आणि आणखीन बऱ्याच पवित्र वनस्पती तिथे भरपूर होत्या. त्यांच्या सुगंधामुळे तेथील वातावरण अतिशय प्रसन्न झालेलं होतं. त्याशिवाय कोकिळ पक्षाच्या श्रवणसुंदर ओरडण्याने तो प्रदेश आणखीनच जास्त विलोभनीय झाला होता. मधमाशांची पोळी झाडावर लोंबकाळत होती. अशा मोहमय वातावरणामुळे त्याला संभोगाची इच्छा अधिक तीव्र होत गेली आणि त्याला गिरिकाची सारखी आठवण येत होती. परंतु ती त्याच्याजवळ नसल्यामुळे तो बेचैन होत होता. अशा परिस्थितीत त्याला भटकत असताना एक अशोक वृक्ष दिसतो. त्याच्या सर्वच फांद्यांवर असंख्य फुलं लागलेली होती. त्या वृक्षाखाली तो श्रमपरिहारासाठी बसतो. त्या अतिशय सुंदर वातावरणात वसूचं संयमन ढळतं आणि त्याचं वीर्य बाहेर येतं. ते वीर्य गिरिकाला मिळालं पाहिजे असा विचार त्याच्यात येतो. ते करण्यासाठी राजा विचार करीत असताना त्याला एका बाजूला गरुड बसलेला दिसतो. त्याला राजा विनंती करतो की ते वीर्य गिरिकाला नेऊन द्यावं. तो गरुड ती विनंती स्वीकारतो. ते वीर्य तोंडात चोचीत घेऊन तो निघतो. वाटेत त्या गरुडाला आकाशात इतर गरुड पाहतात आणि त्यांना असं वाटतं की हा काहीतरी मांस चोचीत घेऊन जात आहे. ते मांस मिळवण्यासाठी ते गरुड त्याच्याशी झटापट करायला लागतात. त्या झटापटीत ते वीर्य गरुडाच्या चोचीतून निसटतं आणि खालून वाहणारे यमुना नदीत पडतं. त्या पाण्यात एक अद्रिका नावाची शापित अप्सरा विहार करीत असते. तिला ते मिळतं. ती ते वीर्य स्वीकारते. त्यातून तिला गर्भ राहतो. कालांतराने ती माशाच्या रूपातील अप्सरा एका कोळ्याला जाळ्यात सापडते. जसं तो तिला कापतो त्याबरोबर त्यातून ती अद्रिका अप्सरा शापमुक्त होऊन बाहेर येते. कारण तिला शाप देणाऱ्या ब्राह्मणांनी तसं सांगितलेलं होतं. अद्रिकेला तिचं अप्सरा रूप प्राप्त होतं आणि ती स्वर्गात निघून जाते. त्या कोळ्याला तिच्या उदरात 2 लहान मानव सदृश्य बालकं आढळतात. एक बालक पुरुष असतो, दुसरं असतं कन्या. तो आश्चर्यचकित होतो आणि ती घेऊन राजाकडे जातो. ती दोनही बालकं त्याच्याच वीर्यातून जन्मलेली आहेत हे तो राजा उपरिचर ओळखतो. राजा उपरिचर त्यातील पुरुष बालकाला दत्तक घेतो आणि तोच पुढे मत्स्य नावाने मोठा सत्कर्मी राजा होतो. दुसरं बालक एक कन्या असते. राजा उपरिचर त्या कोळ्याला सांगतो की दुसरं कन्या बालक त्यांनी सांभाळावं. त्याप्रमाणे ती कन्या जिचं नाव आहे सत्यवती असं तो कोळी ठेवतो आणि त्याच्याचकडे ती वाढत असते. ती अतिशय सुंदर आणि सुहास्यवदना असते, परंतु तिच्या अंगाला माशांचा गंध येत असतो. म्हणून तिला काही जण मत्स्यगंधा या नावाने सुद्धा ओळखायचे. सत्यवतीला तो माशाचा वास आवडायचा नाही. ती आपल्या कोळी पालकांना मदत करण्यासाठी यमुना नदीतील पात्रात मासेमारी करण्यात जात असे. अशीच एकदा सत्यवती होडीतून जात असताना
एकदा यमुनेच्या किनाऱ्यावरती उतरली असताना त्याच भागात कृष्णद्वीपात राहणारे ऋषी पराशर तिला पाहतात. तिचं सौंदर्य, तिची शालीनता पाहून पराशर ऋषीला सत्यवती आवडली. त्याने तिला मागणी घातली. सत्यवतीला तो ऋषी विनंती करतो की तिने त्याला मिठी मारावी. त्यावर सत्यवती त्याला सांगते, दोन्ही बाजूस बरेच ऋषीगण पाहत आहेत. हे ऐकल्यावर पराशर ऋषी आपल्या दैवी सामर्थ्याने त्या परिसरात धुकं निर्माण करतात. त्या धुक्यामुळे कोणालाही ते दोघे दिसत नाहीत. ते पाहून सत्यवती विस्मयचकित होते आणि त्याला लाजून सांगते, मी कुमारिका आहे, माझ्या पित्याच्या आज्ञेत आहे, त्याच्या परवानगीशिवाय मी असं कसं करणार. अशा कृत्यामुळे माझं कौमार्य संपेल. मी त्यानंतर माझ्या घरी परत जाऊ शकणार नाही आणि असं जीवन मी जगू शकत नाही, इच्छितही नाही. ते सर्व ऐकून पराशर तिची बाजू समजतात. तिला आश्वासन देतात की माझ्या संपर्काने तुझ्या कौमार्य बाधित होणार नाही. तू कुमारिकाच राहशील. तुला तुझ्या पित्याच्या रोषाला तोंड द्यावं लागणार नाही. पराशर तिला विचारतात, तुला कोणता आशीर्वाद पाहिजे ते माग. मी दिलेला आशीर्वाद कधीच खोटा होत नाही याचीही खात्री बाळग. ते ऐकून सत्यवती पराशराला म्हणते, माझ्या अंगाला हा जो माशांचा गंध आहे ना, तो जाऊन त्याऐवजी प्रसन्न सुगंध आला पाहिजे. पराशर तिची ती इच्छा पूर्ण करतात. सत्यवतीच्या अंगाला एक प्रसन्न करणारा सुगंध आता यायला लागतो. त्यावेळी ती ऋतुस्नान होते. पराशर तिला तिच्या मिठीत घेतात. ते दोघं त्या स्थितीत बराच काळ राहतात. सत्यवतीच्या अंगाचा सुगंध दूरवर पसरत जातो आणि त्यानंतर तिचं नाव गंधवती असं होतं. त्या मधुर मिलनानंतर पराशर आपल्या ठिकाणी निघून जातात. त्यानंतर गंधवती आपल्या पित्याच्या घरी न जाता पराशर ऋषी ज्या कृष्णद्वीपात राहत होते त्यांच्याकडे ती राहू लागते. तिथे तिला एक तेजस्वी बालक होतं. पराशरासारखंच ते बालक दैदिप्यमान असतं. पुढे आईच्या संमतीने ते बालक वैराग्य धारण करतं. ते बालक कृष्णद्वीपावर जन्मलं म्हणून त्याचं नाव कृष्णद्वैपायन म्हणजेच कृष्णद्वीपावर जन्मलेला असं ठेवलं जातं. पुढे त्याला व्यास या नावानेच लोक जास्त करून ओळखू लागले. कृष्णद्वैपायन आईला वचन देतो की जेव्हा ती त्याची आठवण करील तेव्हा तो तिला भेटण्यास पटकन येईल. व्यास जन्मतः ज्ञानी होते. व्यासाने विस्मृतीत गेलेले वेद लिहून काढले. पण ते तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर अनेक पुराणं आणि महाभारत हा 5वा वेद गणेशाच्या मदतीने त्यांनी लिहून घेतले. वेदांची पुनर्रचना केली म्हणून त्यांना वेदांचे संपादक व्यास अशी पदवी मिळाली आणि तेच त्यांचं नाव झालं. व्यासांनी सुमंत, जैमिनी, पूर्व मीमांसाकार, पैल आणि त्यांचा मुलगा शुक आणि वैशंपायन असे महान शिष्य तयार केले. हे शिष्य ते महाभारत लोकांना गाऊन सांगायला लागले. त्या सुमाराला वसूच्या वंशातच भीष्म शंतनूमुळे गंगेच्या पोटी जन्मले. त्या सुमारास एक ऋषी आणि मांडव्य त्यांच्यावर झालेल्या एका चोरीच्या आरोपामुळे यमसदनी अडकून पडले होते. त्यांनी यमाला विनंती केली की मी कोणतंही पाप केलेलं नाही आहे, तर माझी सुटका व्हावी. जर माझी तू सुटका केली नाहीस तर तू माझ्यासारख्या ब्राह्मणाचा मृत्यू घडवण्याचं पाप करीत आहेस, म्हणून तू शूद्राच्या जन्माला जाशील. अशा रीतीने विदुराच्या रूपाने यम त्याच कुळात अवतरतो. विदुर पूर्णतः निष्पाप असतो. कुंतीच्या उदरात सूर्याचा अंश स्वरूप कर्ण जन्मतो. देवकीच्या पोटी वसुदेवाचा पुत्र म्हणून कृष्ण जगाचं कल्याण करण्यासाठी जन्म घेतो. तिन्ही जगाचा स्वामी, ज्याला मरण नाही, असा तेजस्वी, विश्वाचा कर्ता, विश्वाचा धनी, ज्याचा कधीही नाश होत नाही, ज्याच्यामधून हे जग चालवणारे 3 गुण म्हणजेच सत्व, रज आणि तमस उत्पन्न होतात, जो सर्व पदार्थात असून ज्याच्यामुळे त्या सर्व पदार्थांचं अस्तित्व शक्य झालेलं आहे, जो पंचमहाभूतांचा पूर्वज आहे, तो सर्व गोष्टींचं नियंत्रण करतो, परंतु इतर कोणीही त्याचं नियंत्रण करू शकत नाही, जो वेदातील ओंकार आहे, संन्यास वृत्तीचं मूळ आहे आणि ज्या जाणीवा आपल्या ज्ञानेंद्रियांनी समजतात त्यांच्या पलीकडच्या जाणीवा त्याला आहेत, जो पापपुण्याच्या प्रभावापलीकडे आहे, असा विधाता अंधक वृष्णीच्या कुळात जन्मला. त्यानंतर सत्यकी आणि कृतवर्मा, जे सर्व प्रकारचे शस्त्र, अस्त्र आणि इतर सर्वच विद्येत प्रवीण आहेत, जे अतिशक्तिमान आहेत आणि नारायणाशी प्रामाणिक होते, ज्यांचा जन्म सत्यका आणि हृदिकापासून झाला. भारद्वाजाचं वीर्य एका भांड्यात वाढवून त्यापासून द्रोण
द्रोण म्हणजे भांड्यात जन्मलेला या अर्थी. द्रोण उत्पन्न झाले. गौतम ऋषींचं वीर्य जे गवतावर पडले त्यामुळे जुळे उत्पन्न झाले. अश्वत्थामन म्हणजे कृप, अतिशक्तिमान. त्यानंतर जन्मला दृष्टद्युम्न, जो साक्षात यज्ञातील अग्नीसारखा तेजस्वी होता. यज्ञकुंडातून कृष्णा जन्मली, जिच्या देखणेपणाची तुलना कोणाशीही होत नाही. त्यानंतर आले प्रल्हादाचा शिष्य नग्नजित आणि सुवल. सुवलापासून शकुनी जन्मला, जो देवांच्या शापामुळे दुर्गुणांचा साक्षात्कार ठरला. सुवलापासून गांधारी जन्मली, जी कौरवांची माता झाली. ते दोघेही सर्व व्यवहारशास्त्र प्रवीण होते. कृष्णद्वयपायनापासून विचित्रवीर्या धृतराष्ट्र आणि पंडू झाले, जो महाबली होता. कृष्णद्वयपानापासून शूद्र स्त्रीस विदुर, जो महापुण्यवान होता. त्याचं व्यवहारज्ञान अप्रतिम होतं. पंडूंच्या दोन्ही बायकांपासून 5 स्वर्गीय तेज असलेले पुत्र झाले, जे पुढे पांडव म्हणून ख्यातनाम झाले. त्या 5 मोठा युधिष्ठिर, जो यमाच्या वीर्यापासून जन्मतो. दुसरा भीम, जो वायूच्या वीर्यापासून जन्मतो, जो महाशक्तिमान आणि सर्व शास्त्रात प्रवीण आहे. त्यानंतर अर्जुन म्हणजेच धनंजय, इंद्राच्या वीर्यापासून जन्मतो. अश्विनी कुमारांपासून पंडूच्या दुसऱ्या बायकोला नकुल आणि सहदेव होतात, जे आपल्या थोरल्या भावंडांच्या नेहमीच आज्ञेत राहतात. अशा प्रकारे यथावकाश धृतराष्ट्राला 100 मुलं होतात गांधारीपासून. त्यांच्यात दुर्योधन सर्वात मोठा होता. त्याचप्रमाणे एका वैश्यबाईपासून युयुत्सू नावाचा एक मुलगा त्याला होतो. कौरवात दुर्योधनानंतर दुःशासन, दुस्साहस, दुर्मेशन, विकर्ण, चित्रसेन, विवंगसती, जय, सत्यव्रत, पुरुमित्र, सावत्रभाऊ युयुत्सू असे असतात. ते सर्व महारथी म्हणून ओळखले जातात. त्यातूनच आजचे महार आलेले असावेत. सातवाहनाने हरवल्यानंतर ब्राह्मणांनी त्यांना महारथीचं पतन करून महार म्हणून सांगितले. ते सर्व भ्रष्ट क्षत्रियच होते. भ्रष्ट क्षत्रिय अशासाठी की ते असुरी संपदा दाखवतात. कुलीन क्षत्रिय ते जे दैवी संपदा दाखवतात. अभिमन्यू सुभद्रेपासून, कृष्णाच्या बहिणीपासून अर्जुनाला झाला, म्हणून तो पंडूंचा नातू होता. पांडवांना आणखीन मुलं द्रौपदीपासून झाली, ती अशी: ते सगळे चांगले हुशार होते आणि दिसण्यात देखणेसुद्धा होते. युधिष्ठिरापासून प्रतिविंध्य, भीमापासून सुतसोम, अर्जुनापासून श्रुतकीर्ती, नकुलापासून सतनी आणि सहदेवापासून श्रुतसेन हे सर्व आपापल्या कामात तरबेजच होते. भीमाला हिडिंबापासून घटोत्कच झाला. द्रौपदीचा भाऊ द्रुपदाला शिखंडी म्हणून एक कन्या होते, पण एका यक्षाच्या कृपेमुळे ती मुलगा बनते आणि त्याचं नाव होतं शिखंडी. त्या कुरुवंशाच्या महान आणि भयंकर युद्धात लढण्यासाठी हजारो राजे एकमेकांशी लढतात. त्या सर्वांची नावं मी 1000 वर्षातसुद्धा आठवून देऊ शकणार नाही. इथे मी फक्त इतिहासात म्हणजेच पुराणात नोंदण्यायोग्य महत्त्वाच्या लोकांची नावं दिलेली आहेत. अशा रीतीने आदिपर्वातील आदिवंशावतरण पर्वाचा 63वा भाग संपलेला आहे.